माझ्या समाज बांधव आणि एल्गार चर्मकार ऐक्य परिषदचे अध्यक्ष माननीय संजयजी खामकर साहेब यांनी मला 2 शब्द बोलायसाठी जे आग्रह केलाय त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज चर्मकार समाजाची जे दशा आणि दिशा जे आहे ते सगळ्यात मोठी विखरलेली आहे। आज चर्मकार समाज हा एकत्र का नाहीये त्याच्यावरही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल। आपण आता जे कष्टकरी गठाई कामगारांच्या संदर्भात चर्मकार बांधवांच्या संदर्भात मागणी जे केलेली आहे ते योग्य आहे। माझी अशी मागणी आहे की चर्मकार समाजाला सेवाधारक शासनाने घोषित करायला पाहिजे। चर्मकार समाज हा जीवनात आल्यापासून रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतोय। चर्मकार समाजाला जेव्हा ज्या दिवशी सेवाधारक घोषित करण्यात आलं त्या दिवशी समाजाला प्रत्येक लाभ शासनामार्फत मिळतील आणि त्याचाही पाठपुरावा सुरू आहे आणि तेही मान्यतावर घेतल्या गेलेले। दुसरा मुद्दा असा आहे की कष्टकरी गठाई कामगार हा रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतोय। आज ऊन वारा अंगावर पाऊस घेऊन हा कष्टकरी गठाई कामगार लोकांची सेवा करतोय। अशा गठाई कामगाराला पीच परवाना नको, ह्या गठाई कामगाराला पीच परवाना नको, स्टॉल लायसन परवाना द्यायला पाहिजे। कारण ह्या गठाई कामगाराला जोपर्यंत स्टॉल लायसन नाही मिळत तोपर्यंत गठाई कामगार सुधारणार नाही। आज आपल्या जे स्वतःच्या दुकानं आहेत पण हे स्वतः गठाई कामगार हा रस्त्याच्या कडेला बसून छत्री लावूनच काम करतोय। आज शासन स्टॉल देतोय, महापालिका नगरपालिका हे उचलून नेतात। का नेतात की आपल्याजवळ पीच परवाना आहे म्हणून उचलून नेतात। याच्यासाठी आम्हाला पीच परवाना नको, आम्हाला स्टॉल लायसन असावं। म्हणजे हे धोरण जे आहे आता जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया साहेब यांनी 48 जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये यांनी एक पत्रव्यवहार केलेला आहे की गठाई कामगारांचे सर्वेक्षण करा, हे यादी आम्हाला द्या आणि हे यादीमध्ये ज्यांचे सर्वेक्षण झाले त्यांना स्टॉल लायसन तिथूनच मिळणार आहे। हे असे सर्वेक्षण संपूर्ण